आणि आंबेगावमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। मान्सूनपूर्व पावसानं शेतीमालाचं मात्र नुकसान झालंय। साठवून ठेवलेला कांदा भिजलाय, त्यामुळे शेतकरी संकटात आहे। कांदा चाळीचे छप्पर आणि पत्रे उडून गेले, त्यामुळे 900 पिशवी कांदा पाण्यात भिजल्या। नुकसानग्रस्त कांदा चाळीजवळून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यातील खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यात असणाऱ्या आंबेगाव तालुक्याला अक्षरशः चक्रीवादळानं झोडपलं। त्याच पावसाच्या कमी सरा आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका यामुळे शेतकऱ्यांचा संसारोपयोगी मालाबरोबरच कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीनं पिकवलेला आपला कांदा पीक ज्या भावाअभावी या ठिकाणी साठवला होता, त्यावरती अक्षरशः पावसाच्या पाण्याने त्यांच्या आशेच्या निराशा केलेल्या आपण पाहू शकतो की संपूर्ण जी बराकी आहे ती तर या ठिकाणी फुटलेली आहे। त्याचबरोबर संसार उपयोगी वस्तू ही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत या कुटुंबातील खजरा आधारवड आहे, आजी आहे। काय सांगाल आजी, कसा पाऊस होता आणि काय परिस्थिती होती? पाऊस मस्त होता, पण वारण वाव जाणं सगळं संगच मानल्यावर मी घरात होते, दान झाकीत होते, तर दान ते गट्टू जसं उडून आलं तसं वरून पडलं। मग मला काय समजलंच नाही, तर ते पडलं, भिजलं, पाणी पाणी झालं, सगळं सगळंच पाणी झालं। मुलांचं शिक्षण याच्यावर, आमचं कर्ज पाणी याच्यावर, लोकांच्या मजुऱ्या याजाने पैसे काढून दिलेत आम्ही। 9 लाख रुपये कर्ज फेडायचं कुठून आम्ही आतापर्यंत? हा, नाही म्हणलो या वर्षी सीजन झालं तर कर्ज कर्ज फिटत। आता पोरं 12वीला जायची, पोरं 10वीला गेली, शिक्षणाला पैसे आणायचं कोण एवढं? सगळीच आर्थिक पाठबळ संपलंय आमचं। आम्ही इथेच बारके पैसे होतो, तेवढं ते शेड हे झालं, तेवढ्यात आमचा जीव पण वाचला होता त्याच्यात। त्यामुळे सगळं नुकसान झालं पाऊस वाऱ्यामुळे। खरं तर या वादळी वाऱ्यानं निसर्गासह संसारोपयोगी वस्तूंचं तर नुकसान केलंच, परंतु आर्थिक घडी सुद्धा या कुटुंबाची विस्कटलेली पाहायला मिळतात। उद्याचं अमोल स्वप्नच दरेकर, नाही. जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।